नमस्कार. आज आपण 24व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. जर भगवंत इतके प्रेमळ आणि दयासागर आहेत की कोणत्याही प्रकारे भजणाऱ्या भक्ताला ते आपले स्वरूप प्राप्त करून देतात, तर मग सर्व लोक त्यांना का भजत नाहीत? यावर भगवंत म्हणतात. श्लोक 24. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते माम बुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. श्लोकाचा अर्थ: मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परमभावाला न जाणता मन इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन परमात्मा स्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रकट झालेला मानतात. भगवंतांचे गुण, प्रभाव, नाम, स्वरूप आणि लीला इत्यादींवर ज्यांचा विश्वास नाही व ज्यांची मोहाने झाकलेली आणि विषयाने मोहित झालेली बुद्धी तर्कजालांनी दडलेली असते, अशी माणसे बुद्धिहीन होत. त्यांच्यासाठी अबुद्धयः या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. सर्व जग हे भगवंतांच्याच द्विविध प्रकृतींचा विस्तार आहे आणि त्या दोन्ही प्रकृतींचा परमाधार असल्यामुळे भगवंतच सर्वात उत्तम होत. त्यांच्यापेक्षा उत्तम कोणीही नाही. ही गोष्ट या लोकांच्या बुद्धीमध्ये येत नाही. भगवंतांचे अचिंत्य, अकथनीय स्वरूप, स्वभाव, महत्व आणि अप्रतिम गुण हे मन व वाणीने यथार्थपणे जाणता येत नाहीत व सांगता येत नाहीत. आपल्या अनंत दयाळूपणामुळे व शरणागत वत्सलतेमुळे जगातील प्राण्यांना आपल्या शरणागतीचा आधार देण्यासाठीच भगवंत आपला अजन्मा, अविनाशी असा महेश्वर स्वभाव व सामर्थ्य यांसह नाना स्वरूपात प्रकट होतात आणि आपल्या अलौकिक लीलांनी जगातील प्राण्यांना परमानंदाच्या महान प्रशांत महासागरात निमग्न करतात. भगवंताचा हाच नित्य अनुत्तम म्हणजे सर्वोत्तम व परमभाव होय. हे न समजणे म्हणजेच त्यांचा अनुत्तम, अविनाशी असा परमभाव न समजणे हे होय. भगवंतांची सगुण व निर्गुण ही दोन्हीही रूपे नित्य व दिव्य होत. ते आपले अचिंत्य आणि अलौकिक दिव्य असे स्वरूप, स्वभाव, प्रभाव व गुण हे घेऊनच मनुष्यादी रूपाने अवतार धारण करतात. मनुष्यादी रूपाने त्यांचे प्रकट होणे म्हणजेच जन्म होणे होय व अंतर्धान पावणे म्हणजे परमधामगमन होय. भगवंतांना इतर प्राण्याप्रमाणे शरीर संयोग वियोगरूपी जन्ममरण नसते. हे रहस्य न समजल्यामुळे बुद्धिहीन मनुष्याला असे वाटते की ज्याप्रमाणे इतर सर्व प्राणी जन्मापूर्वी अव्यक्त होते, म्हणजे अर्थात त्यांचे कोणतेही अस्तित्व नव्हते आणि आता जन्म घेऊन ते व्यक्त झाले आहेत, त्याप्रमाणे हा श्रीकृष्णही जन्मापूर्वी नव्हता व आता तो वसुदेवाच्या घरी जन्म घेऊन व्यक्त झालेला आहे. म्हणून इतर मनुष्यांमध्ये व याच्यामध्ये अंतरच काय? अर्थात कोणताही भेद नाही. हे दाखविण्यासाठीच असे म्हटले आहे की बुद्धिहीन माणसे मला अव्यक्तातून व्यक्त झाला असे मानतात. अशा प्रकारे आज आपण 24व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 25व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया.